नमस्कार. रामकृष्ण हरी. मी आपला मित्र संतोष सुतार, खंबाळे विटा येथून सूरसंवाद, तबला, हार्मोनियम आणि पखवाज मेकर्स एक नवीन भाता बनवायचं सुरू आहे. फायनल झालेलं आहे सर्व. फक्त आता हे जे सजावटीचं काम राहिलेलं आहे हे आता करत आहे मी. म्हटलं चला आपल्याला हे दाखवूया काम कसं करतोय मी ते. इकडून आणि इथून फक्त पेपर लावायचं बाकी आहे. हे त्यासाठी लावलेलं पॅकिंग लेदर, हे पेपर्स असे, हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हाच पेपर मी असे कटिंग करून या पद्धतीनं हे याच्यावरती लावून हा भाता बनवलेला आहे आपण. हा भाता व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एवढंच की भाता खूप दिवस टिकला पाहिजे आणि तो हँडमेडच पाहिजे. चांगला बांधला, व्यवस्थित मजबूतीनं जर बांधला, त्याच्या झडपा व्यवस्थित केल्या, घड्या व्यवस्थित असल्या, काळजीपूर्वक जर बनवला तर त्याला तो भाता टिकतो चांगला. आणि काळजीपूर्वक बनवायचा असेल तर मग त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्यानंतर मग ती चांगली वस्तू तयार होत असते. हे तुम्ही बघू शकता. हा डबल फोल्डिंगचा भाता, शक्यतो मी डबल फोल्डिंग बनवतो. हा डबल फोल्डिंगचा भाता आता तयार आहे. थोड्या वेळानंतर हे सगळं झाल्यानंतर आपण ते हार्मोनियमला बसवायला घेणार आहे. हे सहज लक्षात आलं की आपण चला आज हा व्हिडिओ आपण शेअर करू माझ्या मित्रांशी. तर व्हिडिओ याच्यासाठी करत आहे, भाता बनवतोय हे तुम्हाला दाखवायचं तर आहेच, परंतु यातनं दुसरा एक संदेश असा आहे की कुठलंही काम जर चांगलं पाहिजे असेल, चांगलं व्हावं अशी जर सगळ्यांची इच्छा असेल किंवा माझीसुद्धा, तर त्याला मला वेळ द्यावाच लागतो. तसं कस्टमरना पण वेळ द्यावा लागतो. असे काही कस्टमर जे आहेत माझे की ते सांगतात किती वेळ लागो पण काम चांगलं झालं पाहिजे. आणि अशा कस्टमरसाठी चांगली सुविधा देणं हे माझं परम कर्तव्य राहतं. ते परम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी व्यवस्थित पार पाडत असतो. तर हँडमेड वर्क माझ्याकडे चालतं हे मला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायला आवडेल की हे जे काम आहे हे वेळखाऊ काम आहे. दिसायला साधं सरळ सोपं दिसतं, मात्र त्याच्यामध्ये काय केल्यावर काय होणार आहे हे फक्त मलाच माहीत असतं. पुढं कशी पेटी वाजवायची आहे किंवा काय आहे, त्या पेटीला हवा कितपत पाहिजे, त्या हिशोबानं सगळी त्याचे मापं वगैरे घेऊन ते सगळं त्या पेटीच्या याच्यावरती. हे बघा तुम्ही, ही फळी तयार आहे. हे जे आपण पेट्या बांधतो त्याचीच फळी आहे ही. हे ब्रह्मसागाचं लाकूड आहे. तुम्ही बघू शकता ही नवीन फळी आहे. कुठं याला पॉलिश वगैरे काही केलेलं नाही, बघू शकता. तर ह्या पद्धतीनं याच्यावरती हा भाता तिथे चिटकवायचा आहे आणि मग तो भाता या पद्धतीनं काम करेल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे हँडमेड काम मी करतो त्याला वेळ थोडासा लागतो आणि वेळ लागल्यामुळं ते काम पण चांगलं होतं. ज्या ज्या लोकांना माझं काम आवडतं त्या लोकांचे खूप सारे फोन येतात, मेसेजेस येतात. अगदी लांबून, अगदी दुसऱ्या जिल्ह्यातून माझ्याकडं कस्टमरचे कॉल्स यायला लागले. हे केवळ त्याचं कारण एवढंच आहे की मी जे काम करतोय हे पूर्ण काम प्रामाणिकपणे, ही पेटी माझीच आहे आणि ती चांगली वाजली पाहिजे या अनुषंगानं मी काम करत असतो. तर हे काम तुमच्यापर्यंत पोचावं यासाठी हा यूट्यूब चॅनलचा मला खूप उपयोग होतो. आणि माझे मित्र, नवीन नवीन कस्टमर मला मिळत राहतात आणि त्यांचा आशीर्वाद असेल, सपोर्ट असेल किंवा त्यांच्या सूचना असतील किंवा ते माझ्या मित्रांच्या यादीमध्ये नवीन नवीन नावं जोडत जात आहेत. नवीन कस्टमर येत आहे माझ्याकडं. हे सगळं कारण आहे आणि त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पाठवणं, शेअर करणं, मी जे काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला थोडंसं करावं लागतं आणि ते करणं क्रमप्राप्तसुद्धा आहे. या जाहिरातीच्या युगामध्ये खरंच मी काम प्रामाणिक करतो का हे तुम्हालाही कळावं म्हणून हे अगदी काम चालू असतानाचा व्हिडिओ बनवत आहे. दरवेळेला आपण काम पूर्ण केल्यावरती व्हिडिओ बनवतो, परंतु हे काम मी करत आहे. या पेटीचं काम तुम्हाला मी दाखवेन पेटी केल्यानंतर. आता कसं झालं, मी एकटाच आहे. व्हिडिओ बनवायला एक दुसरा माणूस पाहिजे होता. त्याच्यानंतर मग मी ते सगळं दाखवलं असतं, ते बॉक्स बनवून ठेवलेला वगैरे सगळं. तर ते
मी तुम्हाला आता फायनलच पेटी दाखवीन. हा भाता तुम्ही बघितलेला आहे. तुम्हाला माझं काम कसं वाटतं मला नक्की सांगत चला आणि तुमचा सपोर्ट देत चला. तुमच्या शुभेच्छा मला मिळत राहो. कॉमेंट्समध्ये सर्व काही तुम्ही सूचना, माहिती जे काय आहे, सपोर्ट आहे ते मला देत चला आणि माझ्या कामाची पावती म्हणून माझा चॅनल भरपूर लोकांना शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.